नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे मुंबई येथील उच्च न्यायालयामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता पदानुसार पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी पदाचं नाव आहे सफाई कर्मचारी आणि यामध्ये निवड यादीनुसार त्यांना महागाई भत्ता देण्यात येईल. 16,600 ते 52,400 रुपये आणि नियमानुसार सगळ्या गोष्टींची पूर्तता केली जाईल. यासाठी निरोगी इच्छुक आणि पात्र उमेदवाराने हे अर्ज जाहिरातीच्या खंड ई मध्ये नमूद केलेल्यानुसार, म्हणजे आता खाली आपण बघणार आहे त्याच्यानुसार आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पोस्टल ऑर्डर आणि डिमांड ड्राफ्ट याच्यासह ते 20 जानेवारी 2025 रोजी पोहोचतील. या बेताने फक्त स्पीड पोस्टाने पाठवायचे. यासाठीचा पत्ता आहे माननीय प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई, वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, PWD इमारत, फोर्ट, मुंबई 400032. स्पीड पोस्टाच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून जर तुम्ही पाठवला अर्ज, म्हणजे एखादा प्रायव्हेट पोस्टमधून जर पाठवलं तर त्यासाठी अर्जाचा विचार केला जाणार नाही, रिजेक्ट केलं जाईल. फक्त पोस्टाने, स्पीड पोस्टाने पाठवायचं. आणि त्या लिफाफ्यावरती सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज असं स्पष्ट त्याच्यावरती उल्लेख केलेला असला पाहिजे. मग सफाई कर्मचारी हे एकच पद असून भविष्यामध्ये त्या पदोन्नतीच्या कोणत्याही संधी उपलब्ध नाही, या उमेदवाराने स्वतः लक्षात घ्यायचं आहे. मग यासाठी शारीरिक पात्रता, प्रात्यक्षिक परीक्षा आणि मुलाखतीसाठी स्वखर्चाने त्यांनी काय व्हायचं, उपस्थित राहायचं आहे. यासाठी पात्रता काय आहे की किमान 7वी उत्तीर्ण पाहिजे, भारताचा नागरिक पाहिजे, मराठी, हिंदी, इंग्रजी लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्या शौचालय, स्नानगृह स्वच्छतेचा आणि झाडू कामाचं तसेच इतर परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणं आवश्यक आहे. खुल्या वर्गासाठी 18 ते 38 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 आणि न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यासाठी 18 ते त्यांना वयोमर्यादा लागू नये. मग यासाठी पात्रता काय, चरित्र व्यवस्थित पाहिजे, करार करण्यास सक्षम पाहिजे, MPSC UPSCमध्ये कुठल्याही परीक्षेमधून कायमचे काढून टाकलेले, अपात्र ठरलेले नसावे, कोणत्याही गुन्ह्यामध्ये दोषी नसलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये अर्ज भरायचं शुल्क जे आहे ते 300 रुपये शुल्क आहे. सर्व प्रवर्गासाठी 300 रुपये आहे. त्याच्यावरती बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईटच्या नावाने DD काढायचं आहे 300 रुपयाचं. सो हा नॉन रिफंडेबल असणार. याची निवड प्रक्रिया जी आहे ते प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे 30 गुणांची. त्याच्यामध्ये शारीरिक चाचणी जी आहे 10 गुणांची आणि वैयक्तिक मुलाखत 10 गुणांची. असे मिळून 50 गुणांपैकी त्याचं सिलेक्शन होणार आहे. आणि ज्यामध्ये जो उमेदवार सिलेक्शन भरतीमध्ये पात्र होईल सो अशा लोकांनी डॉक्युमेंट्स घेऊन यायचे. सो डॉक्युमेंट कसले असावे, सेल्फ अटेस्टेड पाहिजेत, पाठवायचे. तर काय, तारखेचा पुरावा पाहिजे, म्हणजे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र पाहिजे, जन्म प्रमाणपत्र पाहिजे, 10वी बोर्डचं सर्टिफिकेट पाहिजे, 7वी 10वी 12वी कोणतेही असलं तरी चालेल. आणि ह्या आधी जर कुठं झाडू, सफाई वगैरे कामगार केलं असेल त्याचा दाखला पाहिजे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 2 प्रतिष्ठित व्यक्तींचं चारित्र्यविषयक प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर लहान कुटुंबासोबत स्वयंघोषणापत्र पाहिजे. सक्षम अधिकाऱ्याने जातीचा दाखला दिलेला पाहिजे. महाराष्ट्राचं डोमासाईल पाहिजे. त्याच्यानंतर सर्टिफाईड अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र पाहिजे. विवाहित महिला असतील तर लग्नानंतर बदललेलं नाव वगैरे. मग ह्या सगळ्या गोष्टीचा DD पाहिजे 300 रुपयाचा. आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे. मग या सगळ्या गोष्टींची पूर्तता करायची आहे आणि हे सगळं उमेदवाराने व्यवस्थित त्या फॉर्ममध्ये भरून त्यांना सगळं लिहून पाठवायचं आहे. मग 7वीमधील गुण काय, 10वीतले गुण काय, 12वीतले गुण काय, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. मग काही इतर ज्या काही सूचना आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही PDF जाहिरात मी देईलच, तर तुम्ही सगळ्या डिटेलमध्ये पाहू शकता. मग याच्यामध्ये परीक्षेमध्ये कोणकोणत्या सूचना आहेत, मुलाखतीसाठी कोणकोणता स्वतःचा मूळ फोटो पाहिजे, इलेक्शनचा ID पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये 1 जानेवारीला ही ॲड आलेली आहे. मग याच्यामध्ये एक ढाचा दिलेला आहे, तो बघा कसा आहे. अलीकडचा तुमचा रिसेंटचा फोटो इकडं चिटकवायचा आहे आणि वरती लिहायचा आहे. इथं तुमचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही पत्ता असेल पिनकोडसही तो लिहायचा आहे. तुम्ही भारतीय आहात, ते महाराष्ट्रामध्ये राहता. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर लिहायचा, ईमेल ID लिहायचा आहे, तुमचं लिंग, धर्म, जात, त्यानंतर शिक्षण, त्याच्यानंतर जन्मतारीख, त्यानंतर तुमचं वय काय आहे, वैवाहिक स्थिती काय आहे, मुलं किती आहेत तुम्हाला, दिव्यांग आहात काय, शैक्षणिक अर्हता 7वी 8वी 7वी 10वी 12वी पदवी वगैरे काय असेल ते तुम्ही लिहू शकता, त्याची एकूण मिळालेली टक्केवारी. त्यानंतर तुम्हाला याआधी सफाई कामगाराचा काय अनुभव आहे, त्या या तारखेपासून या तारखेपर्यंत इथं काम केलं होतं आणि एवढ्या वर्षाचा अनुभव आहे असं लिहायचं. त्यानंतर तुम्हाला ज्ञात किती भाषा आहेत, मराठी, हिंदी, इंग्रजी लिहिता वाचता बोलता येतात का, सो त्या पण इथं लिहायच्या आहेत. त्यानंतर DD कुठल्या बँकेचा काढला आहे, कितीचा काढला आहे, मग त्याच्यामध्ये शुल्क ते वगैरे सगळ्या गोष्टी लिहायचं. तुमच्यावरती कोणता गुन्हा आहे का, न्यायालयाने दोषी ठरवलेला आहे का,
हां, त्याच्यानंतर तुम्ही शिस्तभंगाची कारवाई चौकशी वगैरे सुरू आहे का? MPSCमध्ये काही तुमचं रिजेक्शन वगैरे झालं आहे का? ह्या सगळ्या गोष्टींची इथं पूर्तता करायची आहे आणि खाली तुमची सही, नाव वगैरे लिहायचं आहे आणि ते का ह्याच्यामध्ये पाठवायचं आहे. आणि मग कोणकोणते डॉक्युमेंट जोडले ते 1 नंबरला पॅन कार्ड जोडले, 2 नंबरला आधार कार्ड जोडले, 3 नंबर असं तुम्ही अनुक्रमांकानुसार त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन प्रॉपर लिहायचं आहे. आणि हा जो चरित्र वागणुकीचा जो प्रमाणपत्र आहे, ते प्रमाणपत्र तुम्ही तुमच्या परिसरामध्ये जो कोणी प्रतिष्ठित नागरिक असेल, असे 2 प्रतिष्ठित नागरिकांकडून हा चारित्र्य प्रमाणपत्राचा सही शिक्का घ्यायचा आहे. म्हणजे कोणी असेल, गावात राहत असाल तर सरपंच असेल किंवा समाजातला एखादा प्रतिष्ठित नागरिक असेल त्याच्याकडून ते घ्यायचं. आणि हे प्रतिज्ञापत्र तुम्हाला स्वतः लिहायचं आहे, तुमचं नाव वगैरे सगळं लिहायचं आहे. आणि याच्यामध्ये कोणते गुन्हे माझ्यावरती नाही आहेत, माझं चारित्र्य स्वच्छ आहे, हे स्वतः तुम्हाला द्यायचं आहे, स्वयं सेल्फ अटेस्टेड घोषणापत्र. सो हे करून तुम्ही मुंबईमध्ये उच्च न्यायालयामध्ये सफाई कामगाराची जी जागा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं पेमेंट आहे, परमनंट जॉब पुढं लागू शकतो. आता सध्या तरी कॉन्ट्रॅक्टवरती घेतलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त अप्लाय करू शकता. सो अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडीसाठी आजच रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्र किंवा मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.